नमस्कार मित्रांनो, आपली भयान प्रवासात तुमचे स्वागत आहे. आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या भयान प्रवासाला सुरुवात करूया. रात्रीच्या गप्पामध्ये किशोर, जो नात्यानी भाऊ लागतो, तो दुसऱ्या गावावरून आलेला होता. गणपती दर्शनासाठी त्याने सुद्धा त्यांच्या गावातील विकास नावाच्या मित्राची एक भयानक गोष्ट सांगायला सुरुवात केली. गावाच्या कडेवरचं जुनं रान आजही कोणी सहजपणे पार करत नाही. दिवसा ते साधं झाडीचं टेकाड वाटतं, पण रात्री तिथं एक अदृश्य सावली भटकते, असं गावकऱ्यांचं म्हणणं. त्या रानात न श्मशान आहे, न काही पुरातन अवशेष, तरीही लोकांना तिथं पाय ठेवताना छाती धडधडते. संध्याकाळची वेळ होती. पावसाळ्याचा काळ चालू होता. आकाशात काळे ढग जमले होते आणि विजांच्या चमकांमुळे क्षणाक्षणाला संपूर्ण रान उजळून नंतर पुन्हा काळोखात गडप होते. अशावेळी विकासने त्या रानातून जाण्याचं ठरवलं. तो शहरातून आपल्या आजीला भेटायला आला होता आणि गावातल्या मित्रांना भेटून परत उशिरा निघाला. मुख्य रस्ता बुडालेला असल्याने शॉर्टकट म्हणून रानातून जाण्याचा विचार त्याने केला. गावकऱ्यांच्या "रात्री तिथून जाऊ नकोस" या इशाऱ्याला तो हसून उडवून लावलं. पाऊस थोडा थांबला होता, पण जमिनीवर चिखल पसरला होता. हातात टॉर्च, खांद्यावर पिशवी घेऊन तो रानात पाऊल टाकतो. पहिल्यांदा सगळं साधंसुधं वाटतं. झाडांची दाटी, ओलसर मातीचा गंध, दूरवर पावसाचं टपटपणं. पण जसजसा तो आत शिरतो तशी शांतता भयानक भासू लागते. पानांची सळसळही आता कानावर घणघणाटासारखी आदळते. थोडं चालल्यावर विकासला लक्षात येतं की टॉर्चचा प्रकाश मंदावतो आहे. नवं बॅटरी टाकूनही प्रकाश का कमी होतो हे त्याला कळेना. त्याने फोनचा फ्लॅश लावायचा प्रयत्न केला, पण सिग्नल पूर्णपणे गायब. फोन जणू बंद पडल्यासारखा वाटू लागतो. अचानक डावीकडच्या झाडीत हलकासा आवाज होतो, जणू कोणी पानांवरून चालत आहे. विकास थबकतो. टॉर्च त्या दिशेला वळवतो, पण फक्त ओलसर पाणी दिसतात. कदाचित एखादा ससा किंवा कोल्हा असेल, तो स्वतःला समजावतो. पण 5 पावले पुढे जाताच पुन्हा तोच आवाज, यावेळी उजव्या बाजूला. आता मात्र त्याची छाती धडधडायला लागते. टॉर्च हातात घट्ट पकडून तो वेगाने चालू लागतो. पावसाचे थेंब पुन्हा सुरू होतात. विजांचा आवाज वाढतो. त्या गडगडाटात कधीतरी एक वेगळाच आवाज मिसळतो, जणू कोणी हलक्या हसण्याचा. थंडगार वाऱ्यासह तो हसरा आवाज कानात घुसतो आणि अंगावर काटा आणतो. विकास पळायला लागतो, पण जितकं तो धावतो तितकं रान संपतच नाही. गावाच्या दिशेची वाट शोधत तो इकडे तिकडे पाहतो. ओळखीची कुठलीच खूण दिसत नाही. जणू तो गोलगोल फिरतो आहे. प्रत्येक झाड सारखं दिसू लागतं. काळोख इतका दाट की टॉर्चचा छोटा प्रकाश शोषून घेतो. मग अचानक समोर एक पांढुरका प्रकाश चमकतो. एका जुन्या दगडी चबुतऱ्यावर तो प्रकाश हलक्या हालचालीने चमकत असतो. विकासला काहीतरी आपोआप त्या दिशेने खेचू लागतं. पाय जणू स्वतःहून पुढे सरकतात. जवळ गेल्यावर त्याला दिसतं, एका जुन्या दगडी चबुतऱ्यावर एक लहान मुलगी बसलेली आहे. तिचा चेहरा अंधारामुळे अस्पष्ट, पण डोळे मात्र अजब पांढरे, झळाळते. ती हलक्या आवाजात म्हणते, "उशीर झाला, तू इथे का आलास?" त्याचं रक्त गोठतं. शब्द बाहेर येत नाहीत. मुलगी पुढे बोलते, "परत जा, अजून वेळ आहे." तिचा आवाज कुठेतरी खूप खोलवरून येत असल्यासारखा वाटतो. तो मागे वळून पळायला जातो तेव्हा चबुतऱ्याभोवतीच्या झाडांची सावली अचानक हलते. झाडांच्या खोडांवर काळी आकृती उमटू लागतात. उंच, अस्पष्ट, पण डोळ्यात लालसर चमक असलेली. त्या आकृती हळूहळू पुढे सरकतात. थंडगार वारा अंगावर चापकासारखा आपटतो. विकास जीवाच्या आकांताने धावतो. पार चिखलात घसरतात तरी तो थांबत नाही. विजांचा प्रकाश त्याला थोडा मार्ग दाखवतो. किती वेळ तो पळत होता त्याला काही कळत नाही. दमछाक झाल्यावर अखेर एक ओळखीची कुंपणाची रेषा दिसते. गावाच्या शिवारात पोहोचल्याचं त्याला उमगतं. मागे वळून पाहतो तर काळ्या आकृती नाहीशा झालेल्या असतात. फक्त झाडं शांत उभी असतात. गावात परत आल्यावर तो थेट आपल्या आजीच्या घरी धावत येतो. अंगभर ओलसर चिखल, चेहऱ्यावर पांढरेपणा. आजी घाबरून विचारते, "कुठे होतास एवढा वेळ?" विकास सगळं सांगतो. आजी शांतपणे ऐकते आणि म्हणते, "त्या रानात जे काही आहे ते दिसतं तसं नसतं. खूप वर्षापूर्वी तिथं काही लोक हरवले होते. कोणी परत आलं नाही. म्हणतात त्याचे आत्मे आजही तिथेच फिरतात आणि ओळख नसलेल्या माणसाला फसवतात. तू वाचलास कारण कोणीतरी तुला परत पाठवलं." त्याला आठवते ती पांढऱ्या डोळ्यांची मुलगी. ती कोण होती
भूत की काही वेगळं? प्रश्नांच्या गर्तेत तो रात्रभर झोपत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मित्रांसोबत पुन्हा त्या रानाच्या कडेवर जातो. काल ज्या चबुतऱ्यावर मुलगी बसली होती तिथे फक्त ओलसर माती आणि काही मोडकी दगडं. कुठलंही पांढूर का प्रकाश नाही, कोणतेही ठसे नाहीत, पण मातीच्या ओलसरपणात एक छोटं चिन्ह मात्र उठून दिसतं, जणू एखाद्या छोट्या पायाचं ठसे, पण ते मानवी नसलेलं. विकास पुन्हा कधीही त्या रानातून गेला नाही, पण त्या रात्रीचा गूढ अनुभव त्याच्या मनात कायम कोरला गेला. त्याला फक्त एकच प्रश्न सतावत राहिला, त्या रात्री ज्याने त्याला वाचवलं ती मुलगी नेमकी कोण होती आणि ती अजूनही त्या रानातच आहे का?